नमस्कार. तुमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती अगदी प्रतिकूल आहे. तुम्हाला योग्य ती दिशा सापडत नाही किंवा तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला योग्य तो प्रतिसाद देत नाही, तुमच्याशी वाईट वागतायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. जर असं होत असेल तर दिस इज द हाय टाइम की तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणा. आणि हे बदल कसे असतात? आपण रोजच्या जीवनात तर काही ना काही बदल करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यामध्ये आणि ह्या बदलांमध्ये काय फरक आहे? तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा ते तुम्हाला नीट जमत नसतं. म्हणजे एखादी आई जेव्हा आपल्या मुलांवर रागवण्यासाठी कंट्रोल करते की मला त्यांना रागवायचं नाहीये, सगळ्यातून तिच्या मुलांना तो कन्वे होत असतो की तिला राग आलाय पण फक्त ती व्यक्त नाही करत आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रतिसाद तिच्यासाठी बदलत नाही. पण आम्ही जे बदल करतो ते त्या रागाच्या भावनेवरच करतो, त्याच्या मुळाशी करतो. ती रागाची भावना आम्ही केलेल्या बदलांनंतर बदलून जाते, म्हणजे रागच येत नाही. जर तुम्ही राग विरहित आहात आणि जेव्हा राग विरहित आहात तेव्हा तुमची मुलं तुमच्याशी जास्तीत जास्त शेअर करायला लागतात, बोलायला लागतात आणि ते असं करायला लागले वारंवार की तुमच्या घरचं वातावरण बदलून जातं. सो दिस इज द टाइम you need to have a change, and change will change the surrounding as well as your relation with your loved ones. Welcome for the change.